यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा MH29 मीडिया या चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। MH29 मीडिया, बातमी आपल्या गावाची। प्लास्टिकचे तांदूळ नाही, आहारात समावेश करा। पुरवठा विभागाचे आवाहन। केंद्र शासनाने स्वस्त राशन दुकानातून वाटप होणाऱ्या तांदूळमध्ये कृत्रिम तांदूळ म्हणजेच फोर्टिफाईड राईस समाविष्ट केला आहे। त्यात शरीराला पोषक घटकांचा समावेश केला आहे। मात्र एकंदरीत तांदूळापेक्षा वेगळा तांदूळ दिसतो, त्यामुळे त्याला काढून फेकू नका, असे आवाहन पुरवठा विभागाकडून करण्यात आलेले आहे। तालुक्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांना पात्र शिधापत्रिकाधारकांना कळविण्यात येते की केंद्र शासनाकडून ज्या रेशनिंगच्या तांदळामध्ये सूक्ष्म पोषण तत्वांचा समावेश असलेला गुणसंवर्धित तांदूळ येत आहेत। काही लोकांमध्ये एक अफवा पसरलेली आहे की रेशनिंगच्या तांदळामध्ये प्लास्टिकचा तांदूळ येत आहे म्हणून, पण हे सगळं चुकीचं आहे। कारण की या तांदळामध्ये, त्या कॉमन तांदळामध्ये FRK फोर्टिफाईड राईसचा समावेश केलेला आहे। याच्यामुळे आरोग्यात सुधारणा होते आणि पोषणयुक्त तांदूळ आहेत, ज्यामध्ये लोह, फॉलिक ॲसिड आणि B12 अशा पोषणयुक्त आहारांचा समावेश केला आहे। त्यामुळे सर्व जनतेने हे तांदूळ वेगळं न करता तांदळामध्ये आहे त्या स्वरूपात ठेवून यांचे सेवन करावे, असे मी तहसील कार्यालय आर्णी येथून आवाहन करतो। धन्यवाद। सर, हा जो तांदूळ आहे, जो आपण सूक्ष्म पोषण तत्वाने भरलेला आहे, फोर्टिफाईड राईस ज्याला आपण म्हणतो, तर याचा क्विंटल मागे काही रेशो वगैरे आहे का त्याचा? हो, याचा क्विंटलमध्ये 1 क्विंटलमध्ये 1 किलो असा रेशो आहे। जनरली 100 ग्राममध्ये 10 ग्राम, 100 ग्राम म्हणजे 10 ग्राम असा यांचा रेशो आहे आणि खाण्यास योग्य आहे। केंद्र शासनाने लोकांचे आरोग्य सुदृढ व्हावे, लोकांच्या मध्ये जे लोह, फॉलिक ॲसिड आणि B12 ची कमतरता आहे यांची भरीव करण्यासाठी हा FRK फोर्टिफाईड राईस फायद्याचा आहे। सगळ्या पात्र लाभार्थ्यांनी यांना वेगळा न करता याच्या आहारामध्ये उपयोग करून सेवन करावे। सर, सर्वसामान्य नागरिकांमध्ये हे जे फोर्टिफाईड राईस आहे, तर याबाबत असे संभ्रम आहे का हा प्लास्टिकचा किंवा केमिकल टाकलेला पदार्थ आहे, जे कंट्रोलमध्ये टाकला जात आहे, असा काही गैरसमज आहे राशन धारकाचा किंवा राशन लाभार्थ्यांचा? त्याबाबत तुमचं काय मत आहे? तुम्ही काय आवाहन करा? हे सगळं अफवा आहे। असं आहे कोणत्या प्रकारे प्लास्टिकचा तांदूळ नाही आहे, हा सगळं गुणसंवर्धित तांदूळ आहेत। याबाबत केंद्र शासनाकडून, राज्य शासनाकडून वेगवेगळे नोटिफिकेशन, सूचना जनतेपर्यंत पोहोचवण्यात आलेला आहे। याबाबत दुकानदाराला पण प्रशिक्षण दिलेलं आहे की जनतेला याबाबत मार्गदर्शन करावे। हा तांदूळ गुणसंवर्धित आहे किंवा याच्याबद्दल काही अफवा तुमच्यापर्यंत येत असेल तर त्यांना त्यांची समजूत काढून त्यांना योग्य मार्गदर्शन करावं, याबाबत आपण सुद्धा दुकानदारांना सांगितलेलं आहे। सर, बहुतांश लोकांमध्ये अशा तक्रारींनी जोर धरलेला आहे की हा जो सूक्ष्म फोर्टिफाईड राईस जो आहे तो म्हणजे त्याबाबत तक्रार कोणाकडे करावी? फोर्टिफाईड राईस त्यांना आणखी याबाबत कल्पना नाही आहे की ते अशी समजून घेऊन चाललेले आहे की हा जो राईस आहे हा प्लास्टिकचा आहे। तर पुरवठा जे काही आपले डीलर आहे स्थानिक पातळीवरचे, त्यांच्या काही जबाबदाऱ्या आहे का? त्यांनी काही सांगावं ग्राहकांना, असं काही आपण सूचना केलेल्या आहे का? बरोबर, आपण दुकानदारांना याबाबत प्रशिक्षण सुद्धा जिल्हा कार्यालयामार्फत घेण्यात आलेलं आहे आणि दुकानदारांना आपण सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत की ग्राहकांना तुमच्यापर्यंत जर आता असेल तर त्यांना समजून सांगायचं आणि तालुका स्तरावर सुद्धा आमच्यापर्यंत आले तर आम्ही सुद्धा सांगत आहोत। काही ग्राहकांच्या मनात काही अशा संभ्रम असेल तर त्यांनी तालुका पुरवठा शाखेमध्ये संपर्क करावं किंवा जिल्हा पुरवठा कार्यालयाला सुद्धा त्यांच्या समस्येचे निराकरण होऊ शकते। आमच्यापर्यंत आले तर निश्चितच आपण त्यांना योग्य मार्गदर्शन करणार आहोत। सर, ग्रामीण भागामध्ये आणि ग्रामीण लोकांमध्ये असा समज आहे का हा जो विशेष नत्र टाकलेला आहे ते प्लास्टिकच्या पॅकिंग मध्ये किंवा प्लास्टिकच्या स्वरूपामध्ये बनवण्यात आलेला आहे,
तर हा प्लास्टिकच्या स्वरूपामध्ये आहे का नाही आहे याची शहानिशा तुम्ही केली आहे का? याबाबत तुम्हाला काही मार्गदर्शन प्राप्त झालं आहे का? हो, याबाबत आपण सुद्धा आम्हाला सुद्धा पण प्रशिक्षण दिलेलं आहे. शेवटी मी सगळ्या पात्र लाभार्थ्यांना सांगू इच्छितो की हा प्लास्टिकचा तांदूळ नाही, आपण हा एक सूक्ष्म मायक्रो न्यूट्रिशन्स सूक्ष्म पोषण तत्वांनी युक्त असलेला तांदूळ आहे. त्याच्यामुळे सर्व पात्र लाभार्थ्यांनी याचं आहारामध्ये सेवन करावं. विशेष करून बालक, गर्भवती महिला आणि सर्व जनतेने हा पोषक आहेत. याच्यामुळे B12, फॉलिक ॲसिड्स आणि लोह ज्या कमतरता आहे शरीरामध्ये हे भरून निघतात आणि शरीराला हा पोषक आहे. त्यामुळे सर्वांनी याचं सेवन करावं. MH29 मीडियासाठी इरफान रझा, प्रशिक, मुनेश्वर, आर्मी.